साक्षी तुला ब्लेंडर क्लीन करायचं सांगितलं होतं, केलेस का? हां सांगितले होते मॅडम, पण मला कसे करायचे तेच माहित नाही. तुम्ही सांगता का एकदा? बरं ठीक आहे, चला मग आता आपण काय करू, ब्लेंडर क्लीन करू आपण. तर ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. पाहायचंय ना? चला. हे पहा, आता हे ब्लेंडर आहे, खूप छान कंपनीचं आहे पाहिलं ना. पण काय झाले माहिती का, याला क्लीन न करता म्हणजे ओल्यातच हे असंच ठेवलं एखाद्या बॉक्समध्ये, तर याला बुरशी आली. बघू शकता तुम्ही, दिसते हे बघ, बुरशी आली याला. तर जर मग अशा याला तुमच्या ब्लेंडरला, खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेंडर असतात आपल्याकडे, भरपूर आहेत. तर ब्लेंडरला तुमची अशी बुरशी जर आली आणि तुम्ही हेच ब्लेंडर एखाद्या क्लायंटवरती वापरलं, तर तुम्हाला त्यांना इन्फेक्शन होऊ शकते. हे पाहते ना. तर तुम्हाला हायजीन मेंटेन करायचं. आपण तुम्हाला ब्रशच्या विषयी पण सांगितले, तर ब्लेंडर पण खूप गरजेचं आहे. तर मेकअप हा आपला सगळा ब्रश आणि ब्लेंडरनेच होतो, तुम्हाला ते आता समजलं असेल. तर तुमचं काम आहे ते की ब्लेंडर एकदा क्लायंटवरती वापरल्यानंतर ते चांगलं क्लीन करून ठेवणं. तर ते कसं क्लीन करायचं तेच बघू आपण आता. 2-3 प्रकार वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला 2 तर सोपे प्रकार शिकवते मी तुम्हाला आज ब्लेंडरचे कसे क्लीन करायचे. आता काय करणार ना, तुम्ही ब्लेंडर क्लीन करण्यासाठी आता हे यूज केले आपण, आता मेकअप झाला आपण यूज केलं, तर हे प्रोडक्ट असेच राहतं ना ह्याच्यावरती. तर हे क्लीन करून ठेवायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात सोपी आणि झटपट क्लीन करण्यासाठी काय करायचं, मी कोणत्याही कंपनीचा बेबी शॅम्पू असतो, कोणत्याही कंपनीचा, तर तो काय करायचा, हातावरती घ्यायचा. आपण जसं डोक्यावरती शॅम्पू करताना डायरेक्ट घेत नाही ना, काय करतो आपण थोडंसं पाणी आणि मिक्स करून, तर तुम्ही असं ऍक्टिव्ह करणार त्याला आणि ब्लेंडरला थोडंसं ओलं करणार आणि तो हातावरती. तुम्ही बघू शकता प्रोडक्ट कसं निघतंय. दिसते? हे आता हे प्रोडक्ट क्लीन केल्यानंतर तुम्ही परत पाण्याने वॉश करायचं असं. आता हे निघालेलं नाहीये आणखी, तर तुम्ही परत घेऊ शकता शॅम्पू. पण डायरेक्ट ब्लेंडर घेतले आणि तुम्ही असं शॅम्पू नाही टाकायचं त्याच्यात, कारण तुम्ही कितीही क्लीन केलं तरी वर्षाला माहिती काय झालं होतं. तर वर्षाला माहिती नाही ना, दरवेळेस घेणार तुम्ही, पण तरी ऍक्टिव्हच करणार तुम्ही. हातावरती चोळा, जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत. नंतर काय करा, पाण्यात स्वच्छ पाण्यात क्लीन करायचं. बघू शकता तुम्ही बघू शकतात की ब्लेंडर कसा होता आणि आपण क्लीन केल्यानंतर कसा दिसतोय. तर आता एवढंच लक्षात ठेवायचं की एकदा मेकअप झाल्यानंतर ब्लेंडर हा क्लीन करून ठेवायचा. क्लीन करायचा तर तो असाच बाहेर ठेवायचा, की एखाद्या डब्यात बॉक्समध्ये सवय असते आपल्याला एखादी वस्तू ठेवायची, तसं नाही ठेवायचं. तसं जर ठेवलात तर तुमची 2-3 दिवसांनी ह्या ब्लेंडरचे असे हालत होतील, याला बुरशी येते. तुम्ही ठेवलात तर असंच सुकवायला ठेवा कुठेही वरती, आणि क्लीन केल्यानंतरही एखाद्या कॉटन म्हणजे रुमाल किंवा नॅपकिनमध्ये तुम्ही ना त्याला फक्त असं हाताने थोडंसं प्रेस करा. असे नखं लावू देऊ नका. नखं लागल्यानंतर ब्लेंडर हा खूप सॉफ्ट असतो, तो फाटतो आणि खराब होतो. त्याच्यामुळं असं ठेवला जरी तुम्ही थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर असं हवेला कुठेही ठेवून द्या, तर तो छान स्वच्छ होतो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.